नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी ज्याला भेटणार आहे तो आहे थोडासा अनप्रेडिक्टेबल, तो आहे थोडासा मुश्किल। कब क्या कर बैठे ये कहना है जरा मुश्किल। त्याच्या फॅमिलीची आहे तो जान, त्याला बनायचंय आर्मी मॅन। चला तर मग भेटूया स्वरूपला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, तुझं नाव काय आहे? स्वरूप। स्वरूप, डेंटेन। मला सांग, तू कुठल्या शाळेत जातोस बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि कितवीत आहेस तू? कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहेस? फिफ्थ। हा 5 वर्षाचा पण नाहीये आणि हा 5th स्टँडर्ड मध्ये आहे। आई आम्हाला असं शिकवलंय, असं शिकवलंय। आणि मग फोटो काढायचा असेल तर कसं म्हणायचं? स्माइल असं म्हणायचं? चीजवाले। तो हसताना चीज नाही म्हणत, तर तो म्हणतो चीजवाले। हा 1 2 3 स्टार। मी तुझा फोटो काढेन। हा हा बघ कसा आलाय, छान आलाय। मी पण खोटा खोटा फोटो दाखवते, तो पण छान म्हणतोय। सही आहे रे तू। तुझ्या टीचरचं नाव काय आहे? तू विसरला टीचरचं नाव? आणि तुझे फ्रेंड्स? विहान आणि कबीर आणि टॉक्स। त्याचं नाव टॉक्स आहे? दक्ष। अच्छा दक्ष। आणि तुम्ही मारामारी करता का सगळेजण? आणि मला सांग, हे काय आहे? बैलगाडी। पण मुंबईमध्ये तर मला बैलगाडी दिसतच नाही। मग कुठे बघायची बैलगाडी? इकडे? हो, तू बघितली आहेस का बैलगाडी? कुठे? अरे गावाला बघितलीस? आणि गाव कुठे आहे? गावाला। अच्छा, गाव कुठे आहे? गावाला आहे। ओके। आणि गावामध्ये कोण कोण असतं? म्हैस। हम्मा कशी करते? अय गो। आणि ती लक्ष्मी एकटीच असते का तिकडे? आणि मग तू ताईला काय देतोस? लाडू डाडू देतोस तिला? आणि तू म्हैस बघितली आहेस? हो, त्यांची नावं काय आहेत? एक चिडू आणि दुसरा? आणि तालता। किडू आणि तालता। ही काय नाव आहेत म्हशींची? मग म्हशी येणार कशा गावाहून इकडे मुंबईमध्ये? ट्रेन। पण त्या ट्रेन मध्ये बसतात का? तू बघितलंयस? खरं? यांनी ट्रेन मध्ये म्हशी बघितल्यात। मग तू कुठे बसला? टपावर? हा ट्रेन मध्ये म्हशी होत्या आणि तो म्हशींच्या अंगावर बसला होता। मग काय बोलल्या त्या म्हशी तुला? अरे बापरे, माझ्या अंगावर बस नको, उठेल नाही। तिकीट काढलं होतं का त्या म्हैसनी ट्रेन मधनं फिरायला? आणि फुल काढलं का हाफ काढलं? फुल। मस्त। आणि तो अगस्त्य कोण आहे रे? अगस्त्य ज्यांनी मारलं तुला? काय झालं होतं नेमकं? टीचर ओरडले। कोणाला ओरडले? अगस्त्याला? का ओरडले? कुठच्या भाषेत बोलतोयस तू? मन्नू पाला वगैरे? ही कुठली भाषा आहे? था भाषा आहे ही? तुला मोठेपणे काय व्हायचंय? व्हेरी नाईस। आणि मला सांग, आर्मी मॅन काय करतात रे? असं मारते। अरे बापरे, असे मारतात? कोणाला मारतात? जे मोठे असतात ना त्यांना मारतात। आणि छोट्या मुलांना नाही मारत का? मला काय माहित। पण छोटे मुलं आजोबांना का मारतात? ते आजोबा पण मारतात ना म्हणून। अच्छा, आजोबा पण तुला मारतात? काय फुल नौटंकी चालवते। सही आहे रे तू। पण तू आजोबांना मारतात हे कोणाला सांगितलंस? तुला आजोबांना मारायचंय कोणाच्या कानात सांगितलंस तू? बाबा म्हणजे कोण? आजोबा। ए, तू मॉल मध्ये जातोस? काय करतोस तिकडे? कोण असतं तिकडे? आणि हॉर्स कसं करतो? असं करतो हॉर्स? आणि त्या हॉर्सचं नाव काय आहे?
लका का लकी? लक्का. त्या हॉर्सचं नाव लकी आहे, पण आता ह्यांनी त्याची एक वेलांटी काढून तिला लक्का करून टाकलंय. तुझ्या बहिणीचं नाव काय आहे? मृण्मयी. मृण्मयी. आणि मग तू तिला काय हाक मारतोस? सुरमईदा. सुरमई. तिचं नाव मृण्मयी आणि हा सुरमई म्हणतो. मग ती सुरमई तर तू कोण? पापलेट. पापलेट. तू काय पापलेट आहेस? ए, आमच्या गावाला खूप मासे आहेत. आमचा माझा पण. हो, कुठले मासे आहेत तुमच्या गावाला? नदीत पोहायला का? नदीत पोहायला मासे येतात. मग आपण जर नदीत पोहायला गेलो तर मासे चावतात आपल्याला? नाही, तू गेलेला? आणि मासे कसे पकडतात? असे कसे कसे असे? हे काय, हे असे पकडतात मासे, हातात येतात. तुला काय आवडतं खायला? जेली. जेली आवडते तुला? ए, तुला कसलं इंजेक्शन दिलं काल? का दिलं इंजेक्शन? आम्ही चाललो नाही म्हणून. हो, MR चं इंजेक्शन दिलं. कुठे दिलं? ऐ ग, मग तू रडलास? कसं, केवढं मोठं रिॲक्शन, कसं होतं, केवढं होतं ते इंजेक्शन? दाखव मला. छोटू छोटू. छोटू इंजेक्शन होतं. आणि मग ते कोणी दिलं तुला? टीचरनी. टीचरनी दिलं. मग तू रडला का नाहीस? हो, केलंस. आणि खूप जोरात होतं ते इंजेक्शन. हो ना. टोमॅटो कुठल्या रंगाचा असतो? व्हाईट कलरचा असतो. आणि तुला फ्रुट्स कुठले आवडतात? भेंडी. 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 भेंडी काय फ्रूट आहे? ते तर व्हेजिटेबल आहे. मला भेंडी आवडते. आणि मला सांग की तुला स्वप्न पडलंय का कधी? पडलं होतं का? आणि कोण आलं तुझ्या स्वप्नात? पप्पा. आणि काय बोलले पप्पा? नाही, बाबा. बाबा. बाबा म्हणजे आजोबा की बाबा? बाबा. हा, मग बाबा स्वप्नात येऊन काय बोलले तुला? काय बाबू? काय बाबू, काय करतोस असं बोलले? मग पर्पल. पर्पल स्वप्न पडलं तुला? हो. नमस्कार. मगासपासून तो आई, बाबा, मम्मी, पप्पा असे 4 रेफरन्सेस देतोय. तर तुम्ही कोण आहे? मम्मी पप्पा? आई बाबा. आणि माझ्या मम्मी आणि माझी मम्मी पप्पा ते त्याचे मम्मी पप्पा आणि आम्ही आई बाबा. अच्छा, म्हणजे आजी आजोबांना तो मम्मी पप्पा म्हणतो. तिच्या वडिलांना पप्पा म्हणतो आणि मम्मीला हिच्या मम्मी म्हणतो. आणि माझ्या आईला आजी आणि आजोबाबा. आणि आम्ही आई बाबा. आजोबाबा आणि आई बाबा. अरे बापरे, खूप कन्फ्युज आहे. आणि काकाला काय म्हणतो? दादा. दादा. अरे बापरे. आणि सगळे बहिणीला दादा. काय म्हणतो? बहिणीला काय बोलतो तू? सुरमई. तिचं नाव मृण्मयी आहे, म्हणतो सुरमई. आणि मग तू कोण? सो क्यूट. आणि ना मध्येच त्यांनी असे वेगवेगळे मूड स्विंग्स दाखवले बरं का मला. कधी लाडात बोलत होता, कधी इंटरेस्टेड नव्हता, कधी खूप एन्थ्रू होता. सो त्या छोट्याशा कॉन्व्हर्सेशन मध्ये मला ह्याची खूप स्वरूप दिसली. तर असाच आहे का? असंच आहे. हो ना. त्याला ऍक्च्युली काय खूप म्हणजे असं खेळकर आणि माणसामध्ये जास्त केव्हा केव्हा त्याचा मूड चेंज होतो. केव्हा केव्हा म्हणजे थोडासा असा वेगळा वाटतो की म्हणजे लाडात बोलणं, मग व्यवस्थित नाही बोलणं. मग हा बहिणीची खूप काळजी घेत असेल ना? हो, भरपूर घेतो. म्हणजे तो माझ्या बरोबर 6 वाजता हॉस्पिटलमध्ये आलेला. ती म्हणजे मी डिलिव्हरी होणार होती ना तेव्हा तो माझ्या बरोबर तिथे 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत तिकडेच होता आमच्या बरोबर. म्हणजे आणि आता पण तो तिला खूप हे करतो, म्हणजे लाडाने हे करायचं, जवळ घेतो वगैरे. म्हणजे खूप म्हणजे केअरिंग त्याचं तिच्यासाठी खूप असतं. त्याने आता इनफॅक्ट सांगते ना, गेल्या महिन्यामध्ये ती किती 1.5 महिन्याची होती ना, त्याला छोटी गोळी दिली होती. तर त्याने ती गोळी जाऊन तिच्या तोंडात घातली. बापरे. का म्हणून तर ती मला म्हणते की मला भरव म्हणून. असं म्हणजे ते प्रेमाने करायला गेला, पण आम्ही घाबरले. म्हणजे ती लहानच, तिला पण काय कळत नाही आणि ऍक्च्युली ह्याला पण काय कळत नाही. आत्ताचं 3 वर्षाचं झालं आणि तेवढी त्याला हे नाहीये की काय करायला पाहिजे आणि काय नाही असं. अगदी छोटूच आहे ना. आणि ती तर 2 महिन्याची आहे. आता 2 महिन्याची झाली. पण तिच्याबद्दल त्याचं म्हणजे खूप आहे. म्हणजे इव्हन तिचा पाळणा असेल बेडरूम मध्ये नेणं, तो पूर्ण बेडरूमचा दरवाजा ओपन करून हॉलमधून बेडरूम मध्ये पाळणा तिला म्हणजे काय असेल म्हणजे तिला मांडीवरती घेणं, तिला म्हणजे असं उगी उगी करणं, हे वगैरे म्हणजे इव्हन सगळंच. बाबा, याचा जन्म तुमच्यासाठी खूप स्पेशल होता, राईट? हा, आमच्या घरामध्ये तसा पहिला तर पहिल्यांदाच म्हणजे पहिलंच हे याचं आगमन याच्यामध्ये. आणखीन माझ्यासाठी पण थोडं हे होतं, थोडंसं भीती पण वाटली होती आणि तेवढी हे पण होतं, उत्साही होता. कारण का भीती याच्यासाठी वाटली तर हिचे थोडी काहीतरी प्रॉब्लेम होते. हिला शुगर आणि याचा थोडा बीपीचा कॉम्प्लिकेशन होते. आणखीन जन्म झाल्यानंतर
याला बाहेर आणलं लगेच, हिला आतमध्ये ठेवलं. तर मी याच्या अगोदर हिला म्हटलं काय आहे, व्यवस्थित आहे का, आणि ह्याला आणल्यानंतर याची ब्रिथिंग थोडीशी म्हणजे हे होत होती. ह्यांच्या हातात ऑक्सिजन होता आणि माझ्या आईच्या हातात हा होता, आणि डॉक्टरांच्या गाडीतून त्याला आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं. त्यामुळे मला तर मी तर बघितलं पण नव्हतं ह्याला, की म्हणजे मुलगा झाला फक्त तेवढंच सांगितलं डॉक्टरांनी, आणि मला सांगितलं की असं असं आम्ही शिफ्ट करणार आहे. इनफॅक्ट आता मृण्मयीला पण माझ्या सेम आहे, छोटी झाली ना, तिला पण तसाच त्रास होता की तिची शुगर लेवल खूप डाऊन झालेली. फर्स्ट ह्याला थोडी आली डाऊन होती, सेकंडला पण डाऊन झाली, थर्डला एकदम 85 झाली. मग डॉक्टर म्हटले म्हणजे 50च्या अबाव पाहिजे. आधी तर ती 35, 32 अशी होती. त्यामुळे तिला ॲडमिट नाही केलं, पण ह्याचं खूप म्हणजे आम्हाला टेन्शन होतं. 3 दिवस, आणि हरतालिकेला झाला, गणपतीच्या आदल्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या दिवशी गणपती, म्हणजे सगळ्यांची धावपळ होती की घरात गणपती आणि हॉस्पिटलला आम्ही, असं होतं ते. तसं म्हटलं तर हा आमच्याकडे लकी आहे. हा याचं कळलं आणि मी या घरात शिफ्ट झालो. आम्ही ठाण्याला राहायचो, ठाण्यावरून मुंबईमध्ये आलो, शिफ्ट झालो. हा जन्मला त्या दिवशीच आमच्या गावच्या घरी नवीन घरामध्ये पहिल्यांदा गणपती येणार. म्हणजे ते पण आमचं ज्याची जेव्हा कळलं ना तेव्हा आमची त्याची सुरुवात झाली. ते पण अडकळलं होतं काम. म्हणजे हा तसा बघायला तर लकीच झाला आमच्या आईडी सगळीकडे. व्हेरी नाईस. आणि मृण्मयीला असा बाहुबलीला कसं त्याची आई उचलते तशी, तसा उचलतो. अमरेंद्र बाहुबली असा करून तो तिला उचलतो वर, है ना? कसा उचलतो तू मृण्मयीला, कसा उचलतो? अमरेंद्र बाहुबली असं करतो. हा लहानपणी काय आजोबांना मारायचा? लहानपणी नाही, आता माझे बाबा झोपलेले असतात ना, तर तो जाऊन ना लायटर घेतो आणि मारू, चटका देऊ, चटका देऊ, पाणी मग मला पाणी घेतो आणि त्यांच्या अंगावर होतो. म्हणजे झोपलेले असतील ना, गाढ झोपेत असतात ना तेव्हा. आणि ते आहेत पोलीसमध्ये होते, आता रिटायर झाले ऑगस्टमध्ये. तर त्यांचा हात असा पण खूप लागतो. त्याला एक फटका दिल्यावर तर गप, म्हणजे ते एकच माणूस आहे ती त्याला मारतात, बाकी असं आम्ही कोण नाही मारत. पण तो पण त्यांच्याबरोबर जातो. आता तू सांगतोय ना मला मम्मी बरोबर गावाला जायचंय का, तर ते एकटे आहेत ना, मग त्यांच्यासाठी जायचं सोबत, त्यांना फोन करून सांगतो मी तुमचा फटका मिस करतोय आता, असं फटका मिस करतोय. सो क्यूट. पप्पांचा माया मिस करतो ना. आता आपण एक गेम खेळणार आहोत. मी तुम्हाला एक इंग्लिश शब्द सांगीन, त्याचा तुम्ही मला मराठी भाषांतर किंवा मराठी समानार्थी शब्द सांगायचा आहे. करूया आणि बघूया कोणाचा स्कोर जास्त होतोय. हा, दोघांनाही विचारणार आहे. तर ज्याला उत्तर येतं त्यांनी लवकर लवकर सांगायचंय. आणि जो कोणी जास्त पॉइंट्स मिळवेल तो ह्याला मिळवून देणार आहे संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. कॅप, टोपी, दोघांचंही बरोबर आहे. एक एक. केव, गुहा. येस, युअर राईट. क्ले, चिखल माती. अरे वा, एकदम समान चालू आहे दोघांचं. आणि शेवटचा शब्द आहे चाइल्ड, बालक, बाळ. बाबांचा बरोबर आहे. व्हेरी नाईस. सो फायनली आईचा स्कोर 3, बाबांचा 2. आणि तुम्ही जिंकला आहात तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. काय धमाल चालू आहे इकडे. मस्त. स्वरूप ऐकत नाही एकदा. फारच गोड आहे. स्वरूप जितका गोड आहे तितकीच मृण्मयी पण गोड आहे. हाय परी. हाय शिव. कशी गोड. तुला माहिती. अच्छा, सुरमई आमच्या शो मध्ये 2 महिन्याचं मला वाटतं हे या सीझन मधलं पहिलं बाळ आहे. सो क्यूट. तर आपण आता एक गंमत करायची आहे बरं का. मी तुम्हाला काही म्हणी विचारणार आहे, मराठी म्हणी आहेत. तर त्यातल्या शब्दांचे जे आद्याक्षर आहेत ते तुम्हाला मी सांगेन, त्याच्यावरून तुम्ही अख्खी म्हण ओळखायची आहे. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. चालू करूया आपण. पहिले शब्द आहेत जी, खो, मे, जा, ना. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. बरोबर. नेक्स्ट. अ, हम, गा, पा, ह. अडला हरी गाढवाचे पाय धरी. अगदी बरोबर आहे. मामीबाई जोरात. अच्छा, काकी आहे का. अरे वा, काकूबाई. आन, द, आ, कू, पी, खा. आंधळा दळतोय आणि कुत्रा पीठ खातंय. येस, युअर राईट. सम, वन, वा. संगती जवळपास आहे. वर राहिला ना.
सांगू सांगू सांगी वडाला वांगी. लास्ट आ दा आ ओ. आपलेच दात आणि आपलेच ओठ. अगदी बरोबर. खूपच छान, मस्त उत्तरं दिलीत आणि सगळ्यांनी मिळून दिलीत ती एक मजा वेगळीच आहे. खूप दिवसांनी मराठी म्हणी आठवल्या असतील ना तुम्ही. तर हिचे आजी आजोबा कोण आहेत? मला त्यांना भेटायचंय. बोला काय, कसं आहे आमचा स्वरूप? खूप मस्ती, भरपूर नॉनस्टॉप बोलणं आहे. त्याला गावाला खूप आवडतं. खूप आवडतं. मी निघाले की तो माझ्या मागे लागलाच पाहिजे, गप्प बसणारच नाही. बोला दादा, तुम्हाला काकाला दादा म्हणतो तो, तुमचं वय कधीच वाढणार नाही आता. नाही खरं तर तो दादा म्हणतो ना, मला सगळेजण म्हणतात की तू त्याचा भाऊ आहेस का, आणि खूप छान वाटतं दादा म्हणतो तो. आणि तसं स्वरूप खूप मस्ती पण करतो नेहमी. म्हणजे त्याला जरा हॉर्सचं नाव काढलं तरी तो लगेच मला चिंतामणी गार्डन दाखवतो, आणि मला जेवढे हॉर्स नाही माहिती तेवढे तो सगळे मला फिरवून आणतो. खूप मस्तीखोर आहे आणि तेवढाच गोड पण आहे. सो क्यूट. मस्त. काकूबाई. अच्छा मामा, कटप्पा मामा. बाहुबली मामा. आहे मस्तीखोर, जाम मस्तीखोर, आणि मार खाल्ल्याशिवाय तर दिवस जाणार नाही एकही. म्हणजे क्लासमध्ये असो आणि आईचा ओरडा खाल्ल्याशिवाय बिलकुल दिवस जाणार नाही. म्हणजे झोपलाच पाहिजे. गोड गोड म्हणजे खूप गोड आहे, खूप गोड आहे. तुमच्यापैकी कोणी सांगणार आहे काही? स्वरूपला मी लहान 2 महिन्यापासून बघते त्याला, त्यामुळे तो खूप हुशार, चाणक्य आणि एखादी गोष्ट त्याला पटकन ग्रास्पिंग असणे, पटकन तो हजरजबाबी उत्तरं देतो. आणि मायाळू खूप आहे. आला की पहिला आजी आजी, दरवाजा मला उघडायलाच लागतो 7:30 वाजता, नाहीतर आमचं कुलूप तुटल्याच जमा होतं. त्यामुळे खूप तो मला जवळचा, आणि मला तो आजी म्हणतो म्हणून आणखीन मला खूप आवडतं ते. थँक्यू सो मच. खूपच छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना भेटून. आता आपण गेमकडे जाणार आहोत, आणि गेममध्ये आई बाबा ह्याला जिंकून देणार आहेत झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. खूप इंटरेस्टिंग गेम आहे. आपल्यासमोर काही पेन्सिल्स आहेत, त्या अशा मळ हातावरती ठेवायच्या. एका वेळेला एक पेन्सिल ठेवायची, ती अशी उडवायची हवेत आणि बरोबर झेलायची. ठीक आहे, एक पेन्सिल हातात आली मग अजून एक घ्यायची, असं करत 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 वाढवत जायच्या. आणि तुम्ही तर शिक्षक आहात, पेन्सिल तर काय तुमच्या हातचा मळ आहे. बघूया कोण जिंकतंय ते. यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 2 मिनिटं, आणि एखादी पडली तर ती परत उचलू नका, नव्याने सुरुवात करायची. ठीक आहे, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. ओहो क्या बात आहे, मस्त. एक मिनिट झालेला आहे. बाबांचा स्कोर आहे 1 2 3 4, आणि आईचा स्कोर आहे 1 2 3 4 5 6 7 8. आणि आईनी स्वरूपला जिंकून दिली आहे झी युवातर्फे ही आकर्षक भेटवस्तू. हा होता छोटासा स्वरूप. तुम्हालाही तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा असं वाटत असेल तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी. आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.